ईव्हीएम विरोधात ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने विशाल मशाल मोर्चा। आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएम विरोधात आपला आवाज बुलंद करण्यासाठी ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने धुळ्यात विशाल मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या संदर्भात ठाकरे गटाचे पदाधिकारी व माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेतली। मोर्चा 9 डिसेंबर सोमवार रोजी धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू होणार आहे। मोर्चाची सांगता महात्मा गांधी पुतळ्याजवळ होणार आहे। यावेळी अनिल गोटे यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवण्याचे महत्त्व अधोरेखित केले। मोर्चात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। ईव्हीएम विरोधातील हा मशाल मोर्चा हा जनतेच्या हितासाठीचा प्रयत्न असून लोकशाही टिकवण्यासाठी हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार गोटे यांनी व्यक्त केला। या निवडणुकीबद्दल निवडून आलेल्या उमेदवारांना पण शंका आहे आणि त्यांनी स्वच्छपणे टीव्हीसमोर बोलून दाखवले की एवढ्या मतांनी आमचा विजय होईल आम्हाला वाटलं नव्हतं आणि तरी झाला। मला या निवडणुकीच्या निकालानंतर प्रकर्षाने आठवण झाली धुळे महापालिकेच्या 51 जागांची। आणि त्या वेळेला निवडून आलेले उमेदवार त्यांना मतदारच ओळखत नव्हते। अनेक लोकांची अशी हे होती की त्यांचा स्वतःचाच विश्वास नव्हता आपण निवडून आलेलो आहे आणि थोड्या बहुत फरकाने हीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघात झाली। ठीक आहे, एखाद्या ठिकाणी झालं असतं तर समजून घेतलं असतं आपण, पण असा एकही मतदारसंघ नाही की ज्या मतदारसंघामध्ये हे झालेलं नाही। तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो, ज्यात मी लिहिलेली नाही, हे साधारणतः 100च्या वर उमेदवार असे आहेत की जे पहिल्या क्रमांकावर असतात। आता माझा पहिला क्रमांक जाऊन दुसरा कसा झाला हे 4 वेळेला मी हरकत घेतलेली आहे। त्यापेक्षा जास्त उमेदवार हे पहिल्या क्रमांकाचे कसे काय निवडून येऊ शकतात हा एक गहन प्रश्न आहे। म्हणून आम्ही त्या ईव्हीएमचा विरुद्ध मशाल मोर्चा तर काढणारच आहोत, पण त्याचबरोबर आम्ही ईव्हीएम मशीन एकत्र करून त्याची अंत्ययात्रा पण काढणार आहोत। महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आम्ही ईव्हीएमची होळी करण्याचा निर्णय केला होता। त्या निर्णयामध्ये थोडासा बदल करून तपशीलात आम्ही त्याची अंत्ययात्रा काढू आणि तिथे अभिनंदन देण्याचा कार्यक्रम होईल।